दहशतवादाला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याला पूर्ण मुभा। तिन्ही सैन्य दल प्रमुखांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पंतप्रधान मोदींची भूमिका। आपल्याकडे वेळ कमी आहे आणि लक्ष्य मोठं आहे, युवकांच्या परिषदेत पंतप्रधान मोदींचं सूचक वक्तव्य। आमच्या हातात बंदूक द्या, दहशतवाद्यांना गोळ्या घालू। डोंबिवलीतील संतप्त लेले मोने जोशी कुटुंबाच्या मित्रपरिवाराच्या तीव्र भावना। पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याची मागणी। पहलगाम हल्ल्यातील महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख रुपये आणि एकाला सरकारी नोकरी। मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांची घोषणा। मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर उद्या होणार निवृत्त। फणसळकरांनंतर सदानंद दाते, संजय कुमार वर्मा, रितेश कुमार, महिला पोलीस अधिकारी अर्चना त्यागींच्या नावाची चर्चा। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणात केवळ 25%च पाणीसाठा। 15 मे पासून मुंबईत 15% पाणी कपातीची शक्यता। पालिकेची आता मदार राखीव कोट्यावर। चौथीही मुलगीच झाल्यानं आईनंच केली नवजात मुलीची नाक तोंड दाबून हत्या। पालघरच्या डहाणू लोणीपाडातली धक्कादायक घटना। पोलिसांकडून आईला अटक। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ईव्ही धोरण मंजूर। ईव्ही धोरणांतर्गत काही इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। सेन्सेक्स निफ्टी सलग दुसऱ्या दिवशी वधारले। गुंतवणूकदारांनी कमावले 2000 कोटी रुपये। सेन्सेक्स 70 अंकांनी वधारला तर निफ्टीमध्ये 7 अंकांची किंचित वाढ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।